फार्मर आयडी म्हणजेच शेतकरी ओळखपत्र सर्व शेतकऱ्यांना आता फार्मर आयडी हा अनिवार्य करण्यात आलेला आहे। फार्मर आयडीचा तुम्हाला भरपूर असा फायदा आहे। फार्मर आयडीचे 3 ते 4 फायदे आहेत। पहिला म्हणजे सगळी शेतकऱ्यांची जी काही माहिती आहे ती फार्मर आयडी मध्ये साठवली जाणार आहे। दुसरं म्हणजे पीएम किसान योजनेअंतर्गत जो काही तुम्हाला हप्ता मिळतो त्यासाठी फार्मर आयडी तुमच्याकडे असणं अनिवार्य आहे। तिसरं म्हणजे तुम्ही जर बँकेतून पीक कर्ज घेत असाल तर आता तुम्हाला फार्मर आयडी हा लागणार आहे। चौथं म्हणजे पीक विमा भरताना सुद्धा तुम्हाला आता फार्मर आयडी हा लागणार आहे। अशा प्रकारचे हे फायदे आहेत। त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आपला फार्मर आयडी काढून घ्या। आता या व्हिडिओमध्ये फार्मर आयडी कशा पद्धतीने काढायचा आहे A to Z प्रोसेस CSC च्या माध्यमातून सांगणार आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो शेतकऱ्याचं फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी तुम्हाला वेबसाईट वरती यायचं आहे mhfr.agristack.go.in या वेबसाईटची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। इथे आल्यानंतर वरती ऑप्शन आहे लॉग इन विथ सीएससी। ज्यांच्याकडे सीएससी आयडी पासवर्ड आहे त्यांनी लॉग इन विथ सीएससी या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। आपला जो काही सीएससी आयडी आहे पासवर्ड आहे तो टाकायचा आहे। त्यानंतर असं ओपन झाल्यानंतर आपण दोन्ही प्रकारे करू शकतो, एक ओटीपी आणि बायोमेट्रिक नुसार। तर आपण आता ओटीपी नुसार करणार आहोत। तर इथे शेतकऱ्यांचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर साईडला एक क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर ओटीपी सेंड होईल। ओटीपी मोबाईलवर शेतकऱ्याच्या मोबाईलवर आल्यानंतर ओटीपी टाकून घ्यायचा। ओटीपी टाकल्यानंतर व्हेरीफाय करून घ्यायचं। व्हेरीफाय झाल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे ओपन होईल। इथं 3 नंबरला आहे कॉन्टॅक्ट डिटेल्स। कॉन्टॅक्ट डिटेल्स म्हणजे शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर साईडला एकदा क्लिक करून घ्यायचा आहे। क्लिक केल्यानंतर एक फार शेतकऱ्यांना ओटीपी जाईल, ओटीपी टाकून घ्यायचा आहे। ओटीपी टाकल्यानंतर आपण मगाच्या प्रोसेस प्रमाणेच व्हेरीफाय करून घ्यायचं आहे। व्हेरीफाय केल्यानंतर फार्मर डिटेल्स अशी माहिती येईल आधार कार्डाप्रमाणे। सर्वप्रथम कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची। कॅटेगरी घेतल्यानंतर खाली बिझनेस असेल येस करायचं, नसेल तर नो करायचं। त्यानंतर ॲड्रेस जो आहे आधार कार्डाप्रमाणे बरोबर आहे हा बघून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली बघून शकतो तुम्ही लँड होल्डर डिटेल्स। लँड होल्डर डिटेल्स क्लिक करून ओनर निवडायचा आहे। ओनर निवडल्यानंतर खाली लँड डिटेल्स म्हणून ऑप्शन येईल, त्याच्यावरती क्लिक करून शेतकऱ्याचा जो जिल्हा, तालुका आणि गाव आहे ते निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर सर्वे नंबर टाकायचा आहे, म्हणजे गट नंबर टाकल्यानंतर व्हेरीफाय करायचं आहे। त्या शेतकऱ्यांचं नाव सिलेक्ट करायचं आहे। सर्व गट नंबर क्लिक करून सबमिट करायचं आहे आणि नंतर व्हेरीफाय लँड याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर खाली बघू शकता तुम्ही यावर क्लिक करून सर्व बॉक्सचे टिक मार्क करून घ्यायचं आहे। टिक मार्क केल्यानंतर सेव्ह करायचं आहे। सेव्ह केल्यानंतर मित्रांनो असा इंटरफेस येईल, त्याच्यावरती प्रोसेस टू सिग्नेचर करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो इथे आधार कार्ड पण टाकून घ्यायचं आहे। आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर गेट ओटीपी वरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो गेट ओटीपी क्लिक केल्यानंतर शेतकऱ्याला एक ओटीपी जाईल, तो हा बॉक्समध्ये टाकून घ्यायचा ओटीपी। ओटीपी टाकल्यानंतर मित्रांनो सबमिट या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। सबमिट केल्यानंतर थोडंसं लगेच आपली फार्मर आयडी क्रिएट झालेली असेल मित्रांनो। ती त्यांना डाउनलोड करून